वारकऱ्यांच्या या दिंडीमध्ये जो अपघात झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे. 3 महिलांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे, 6 जण जखमी आहेत आणि ज्या ट्रकमुळे अपघात झाला तोही वारकऱ्यांचाच होता. परंतु अशी घटना घडू नये याची सगळी काळजी सरकारही घेत आहेत, स्थानिक कार्यकर्ते घेत आहेत, काही एनजीओ घेत आहेत. परंतु तरी अशी जेव्हा घटना घडते त्या टायमाला महाराष्ट्राच्या सर्व जनतेला त्याच्याबद्दलचं दुःख हे जाणवतं. या घटना झाल्यानंतर त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री सुनेत्रताई वहिनी त्या हॉस्पिटलला गेले, त्या भेट देत आहेत. वारकरी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेतोय आणि शासकीय मदत निश्चित जे कुटुंब त्या ठिकाणी म्हणजे जे महिला वारल्या त्यांच्या कुटुंबाला मदत केली जाईल आणि जर जखमींना सुद्धा सर्व उपचार हा शासनातर्फे केला जाणार आहे. परंतु मी वारकरी बंधू भगिनींना सुद्धा या माध्यमातून विनंती करतो की ही दिंडीमध्ये लाखो वारकरी असतात, त्यावेळेला थोडसा जीवाची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. काही गोष्टी आपणही पाळल्या पाहिजे. अपघात होऊच नये अशी आमच्या सर्वांची इच्छा असते, तुमची इच्छा असते. परंतु चुकून अशा ज्या घटना घडतात त्यामुळं असलेल्या दिंडीला थोडस नाही म्हणलं तरी तर दुःखाचा झालरही लागले जाते. म्हणून आपल्या जीवाला सांभाळा आणि एक आनंदामध्ये आपली दिंडी तिथपर्यंत पोहोचवा. एक धाराशिवची घटना आहे. वारकऱ्यांना वाटण्यासाठी संत गजानन महाराजांची वारी दिंडी चालली होती. तिथे काही कोल्ड्रिंक्स आणि काही पेय आणली. ती पिऊन सुरुवातीला बसेसला विश्वास झाली. सुदैवाने वारकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही, नाहीतर मोठा घात झाला असता. ती जी काय पेय आणलीत आता त्याच्यावर तर बंदी घातलेली आहे, त्यांचं सगळं सीलही केलेलं आहे. परंतु अशा प्रकारे कोल्ड्रिंक्स ह्या कशा निर्माण झाल्या आणि पहिला टेस्ट ज्याला म्हणता येईल ते ज्या नर्सने घेतल्या त्याच स्वतः गंभीर आहे. म्हणून अशा प्रकारचा जर ती कोल्ड्रिंक जर सर्वसामान्य वारकऱ्यांकडे गेली असती तर किती मोठा घटना घडली असती याची कल्पना केलेली नाही. म्हणून आता ज्या कोल्ड्रिंक्स वगैरे जे आहेत, जे वारकऱ्यांना देण्यात येणारे पेय असतील इतर, ते सुद्धा FDA मार्फत चेक केले जाते. नियमावली आपण या वारकरी संप्रदायाचे जे असतात सर्वजण लोक जे असतात अत्यंत भक्तिभावात जात असतात. हे काही बिझनेस नाहीये. हे ट्रक्स वगैरे जे असतात ते त्यांच्या गावातले असतात, खेड्यातले असतात, ते काढतात जातात घेऊन जातात. म्हणून त्याला सहानुभूतीने पाहिलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहताना सहानुभूती दर्शवतो. प्रत्येक गाडीला फिटनेस पाहिजे, फिटनेस घेणं आवश्यक आहे, खरं तर ते बंधनकारक सुद्धा आहे. परंतु एखाद्यांनी जर घेतलं नाही तर त्याच्याकडे थोडासा कानाडोळा हे आम्ही करत असतो यासाठी की ज्या भक्तिभावान ते जात असतात त्यांना अडखतही नको. पुन्हा ते वाहन जर अडवलं तर त्याच्यात असलेलं मटेरियल, त्याच्यात असलेलं सामान हे सर्व त्या ठिकाणीच राहतं आणि मग त्याची ती वारी कंप्लीट होणार नाही. म्हणून थोडासा सहानुभूतीचा अंश आम्ही त्या ठिकाणी दाखवत असतो. परंतु तरी सर्व वारकऱ्यांनी आपल्या ज्या गाड्या असतात ना त्याचे फिटनेस करून घेतले पाहिजे. तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही जेव्हा जाता त्या टायमाला तुमची गाडी मध्ये बंद पडू नये किंवा ती गाडी चांगल्या स्थितीत असावी हा त्याचा मागचा आमचा हेतू असतो. ही भावना सुद्धा सर्व या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी संप्रदायाने सुद्धा समजून घेतली पाहिजे. राष्ट्रीय प्रश्न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावावर एक नाव होतं. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद 3 वेळा मुख्यमंत्रीपद असा एक नावा शरद पवारांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, त्यांना आमच्या पक्षातर्फे आमच्यातर्फे सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. एक नवा विक्रम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलाय. शरद पवार साहेबांचा सुद्धा रेकॉर्ड मोडून ते आज पुढे गेलेले आहे. त्यांच्या या वयामध्ये भरपूर आणखीन यशाचा पल्ला त्यांना गाठायचा आहे आणि म्हणून हे असलेलं उमदा नेतृत्व, महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आणखीन प्रगतीपथावर जावं, राजकीय त्यांचा आणखीन पुढं भरभराट हो अशी आमच्यातर्फे सुद्धा त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी कुठं जावं हा निर्णय त्यांचा असतो. परंतु आज त्यांनी रेकॉर्ड मोडलाय
या आनंदाचे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. विनायक राऊत यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला. त्यांच्या मुलीनं सुनेनं प्रेस कॉन्फरन्स घेत मला जादूटोणा करत होते, मानसिक शारीरिक छळ करत होते असे आरोप केलेले आहेत. विनायक राऊतच्या सुनेने पत्रकार परिषद घेऊन ज्या प्रकारे आरोप केलेले ते अत्यंत गंभीर आहे. ते ऐकून सुद्धा माणसाला तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार किती प्रमाणात होता याची जाणीव होते. आता विनायक राऊत काही जरी बोलत असले तरी सुनेने पत्रकार परिषदेमध्ये असे आरोप करणं याला सरकारने गांभीर्याने घेतलेले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. 7 लोकांवर त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. आणि ज्या जादूटोणाबद्दल टीका करत होते तेच आता जादूटोण्यामध्ये किती माहिर आहेत हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून महिलांवर अत्याचार करणे किंवा छळ करणे या सगळ्या गुन्ह्यामध्ये आता विनायक राऊतच्या सर्व कुटुंबाला यावं लागेल. एक बातमी आहे राज्यातील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत नोंदणी तैनात आहे. त्याने हा धक्का ठेवला आहे असं सांगितलं. निश्चित आहे, काही मागासवर्गीय हॉस्टेल जे आहेत जे भाड्या तत्वावर आम्ही घेतलेले आहेत अनेक वर्षापासून आहेत ते आता आम्ही एक एक काढण्याचा प्रयत्न करतोय. जे खात्याचे जे काय हॉस्टेल आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आम्ही दिलेला आहे. नवीन हॉस्टेलची निर्मिती सुद्धा आम्ही करतोय. आणि म्हणून आता यापुढे ही दयनंदीय अवस्था होऊ नये याचा प्रयत्न आमचा विभाग करतो. मुंबईमध्ये वाहतूक बंदी होऊ नये म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय. मोनो रेल्वे रस्ते तुमच्या सगळं नाव आहे. तुमच्या उपमहापौर आहे त्यांचं म्हणणं आहे वाहतुकीमुळे कोणते प्रश्न झाली आहे. मला महापौर मंडळाच्या बाजूने एक बंगला देण्यावर किंवा माझी वाहतूक पण देता शकतो. त्याने ते विधान केलेले. दादर सारखा एरिया गजबजलेला एरिया असतो. 25 वर्षाची साचलेली घाण आता काढायला थोडा उशीर जरूर लागतोय परंतु वर्षभरात त्यांची सुद्धा अडचण दूर होईल. उपमहापौरांना घर द्यावं नको. नाही, उपमहापौराला घर द्यायचा असा नियम नाही आहे म्हणून त्यांना घर देता येणार नाही. काय बोलणार आहे, त्यांच्याकडे आता विषय नाहीये. ते आता राम मंदिरावर बोलतील, पुन्हा तोच विषय घेतील. नागपूरला आम्ही आता हे करणार ते करणार ते म्हणतील. त्यांनी खरं तर विनायक राऊतवर बोललं पाहिजे, त्यांनी संजय राऊतवर बोललं पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललं पाहिजे. परंतु 2-4 टोमणे मारणं हा त्यांच्या त्या पत्रकार परिषदेचा हेतू असावा. यापेक्षा दुसरं काही त्या पत्रकार परिषदेमधून निघणार नाही. मॅन्युअलमध्ये जो माणूस पडला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सगळ्यांना नोटीसही पाठवण्यात आल्या. मात्र उत्तर देण्याचं सुद्धा समस्या कॉन्ट्रॅक्टरही या लोकांमध्ये नाही असं पुढे आले. जुमानत नाही या महागाईवर नोटिसांना काम करणार. जुमानत नाही असं जर असेल तर त्यांनी तातडीने त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा किंवा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जर तो आधी एवढे मस्तवाल जर कॉन्ट्रॅक्टर होत असतील तर मग सर्वसामान्याच्या जीवाला धोका निश्चित पोहोचतो. म्हणून याच्यावर कठोर कारवाई केली तर मागच्याला ठेस पुढचा शहाणा असं आपल्याला करता येईल. पाऊस नाही आहे, मराठवाड्यामध्ये आताच्या घडीला इतकी भयानक परिस्थिती आहे की पावसाची आम्ही चातकासारखी वाट पाहतो कधी बरसेल. शेतकरी स्वतः मशागत करताना आपण पाहताय. ज्यांच्याकडे बैल नाही ते स्वतः माणसं ते शेतीची मशागत करतायत. नांगराला ते स्वतः लागलेले परंतु पावसाचा पत्ता नाही. ही जर परिस्थिती पुढे कायम राहिली तर सर्वात मोठा दुष्काळ या मराठवाड्यात पडेल, विदर्भात पडेल अशी एकंदरीत स्थिती आहे. म्हणून सरकार सुद्धा याच्याकडे गांभीर्याने पाहत आहे आणि रोजच्या रोज बिघडणारी परिस्थिती. आज जर शेतकऱ्याला पेरावं का नाही पेरावं हा जो प्रश्न निर्माण झालाय याची सरकार निश्चित काळजी घेईल. आणि मला वाटतं या संदर्भामध्ये उद्या कॅबिनेटच्या नंतर तातडीची बैठक सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे. संजय राऊत हे तो येडा माणूस आहे. त्यांनी काय देवेंद्र फडणवीस हे राम मंदिरच्या आंदोलनात सुद्धा सहभागी झाले होते. आता यांनी रामरक्षा करून बाकीच्या गोष्टीवर फालतू चर्चा करण्यापेक्षा त्यात काय सुधारणा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.
तर एकूणच या सगळ्या लोकांच्या जबाबदार कोणाला आहे. आता ती घटना जर तुम्ही पाहिली असेल, तो कचऱ्याचा सगळा जो प्रकार जो पाहिलाय तो अत्यंत भयानक आहे आणि कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती. अचानक घडलेली घटना, त्याच्यामध्ये ज्या 9 जणांचा मृत्यू होतो आणि ती घटना प्रत्येक माणसाचं मन हेलवणारी घटना आहे. म्हणून आता ह्या घटनेकडे आता सर्व दुःखित आहे, त्याचं सर्वांनाच त्याची कल्पना आहे. परंतु त्या घटनेमधून आता बोध घेण्यासारखं सुद्धा आहे की कचऱ्याचे एवढे मोठे टावर सारखं उभं राहतात आणि ते अचानक कोसळल्यानंतर काय घडू शकतं, हे दुर्लक्ष ज्यांनी केले त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. 80 लाख नावं वगळली अशी माहिती होती. आता त्यामध्ये 12 लाख नावं वगळण्याची माहिती आहे. आता 92 लाख नावं वगळली गेली आणि शुक्रवारी त्याने अहवाल केला होता. त्यामध्ये राज्याच्या आर्थिक परिस्थिती या योजनेअंतर्गत 3,541 कोटी रुपयांचा खर्च कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. लाडकी बहीण योजना सुरू केली, हे सरकारला कल्पना आहे की या खर्चामुळं निश्चित सरकारच्या तिजोरीवर ताण येणार, हे लपून राहिलेलं नाही. परंतु लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य भगिनीला तिच्या पायावर उभं राहण्यासाठी, तिचा संसार चालवण्यासाठी, तिच्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी ही दिलेली रक्कम हे आम्ही जाणून बुजून दिलेली आहे. आम्हाला हे ताण पडतो हे माहिती असून सुद्धा दिलेली, परंतु याचा अर्थ असा होत नाही की कुणाला सहकार्यच करायचं नाही. हे लाडकी बहीण योजनेमध्ये आज तुम्ही त्या बहिणींकडे पाहता, त्यांना एक आधार मिळालेला आहे. म्हणून ही योजना बंद आम्ही कधीच होऊ देणार नाही, ही योजना चालू राहील. आता राहिला प्रश्न, अनेक लोकांची नावं का वगळले जात आहेत, जे इन्कम टॅक्स भरत आहेत, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, जे नोकरीला आहेत, अशाही काही लोकांनी त्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. इव्हन काही लोकांनी तर पुरुषांनी त्याच्यामध्ये नाव नोंदवलेलं, महिला म्हणून त्यांची नाव वगळल्या गेलेली. म्हणून ज्यांची नाव वगळले जातात ते त्या योजनेला पात्र नाही म्हणून वगळले जातात. परंतु याचा अर्थ काही लाडकी बहीण योजनेमध्ये कट मारतोय किंवा त्यांना मदत पुरवायची नाही असं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. म्हणून त्याची धास्ती किंवा त्याची चिंता या लाडक्या बहिणींनी सुद्धा करू नये. कॅगनी जो रिपोर्ट दिलेला आहे, कॅगच्या रिपोर्टच्या प्रमाणात निश्चितच आहे तिजोरीवर ताण पडतोय, परंतु त्याचा मार्ग सुद्धा सरकार काढतंय. दुसऱ्या एखाद्या योजना कमी करून किंवा दुसरं एखादं काम थांबवून या योजनेला पैसा हा आम्ही देतोय. लाखो शेतकऱ्यांना असं नसतं होत कधी. हे अचानक हवेत केलेले यांनी आरोप आहेत. मग कर्जमाफी द्यायची नसेल तर मग हे घोषणा कशाला करायची? अहो, शेतकऱ्याला द्यायचंय म्हणून तर हे घोषणा असतात ना. वगळून 0% कर्जमाफी दिली, काय उपयोग होता त्याचा? विरोधक जे काही आरोप करतात ते बेसलेस आरोप असतो. त्यांना माहिती नसतं किती काय आकडा काय काहीच माहित नसतं. परंतु दर आठवड्याला त्यांनी ह्या गोष्टी बोलण्याच्या ऐवजी फायनान्स मधून दर आठवड्याला शेतकऱ्याच्या खात्यावर किती पैसे गेलेत हे जर चेक केलं ना तर त्यांना तो कळेल आकडा कितीचा आहे, कसे पैसे पाठवलेत आणि कोणत्या भागातले कोणते शेतकरी आहेत. म्हणून सरकारने घेतलेली भूमिका अत्यंत ठाम आहे आणि ती शेतकऱ्याच्या हिताची आहे. लाडकी बहीण योजना में पिछले लाभ लाभार्थी थे, इस महीने 12 लाख जो लाभार्थी होकर हो गए और साल भर के लिए 14,000 पुरुष लाभार्थी लाभ ले रहे थे इस योजना। यही बात है लाड़की बहन योजना में, ये जो बहुत कम स्तर की जो लाड़की बहन योजना में जो सहभागी वो बहनों को ये लाभ देने की योजना है, जो कुछ कमाते नहीं, घर बैठे हैं, उनके लिए ये योजना है। लेकिन अभी हुआ ऐसा है कि जिसके पास 4 व्हीलर है, जो इनकम टैक्स भरता है, वो भी लाड़की बहन योजना में है, तो वो लोगों के नाम कम किए। अब आपने ही बताया कि 14 लाख लोग जो आदमी उसके अंदर इंसान होते, तो ये लोगों का नामा उसमें से कम होते जा रहे। लाड़की बहन योजना से सरकार के तिजोरी में बोझा जरूर आया है, लेकिन सरकार उसके अंदर पर्याय निकाल रही है। इसके लिए हम लाड़की बहन योजना बंद होने नहीं देंगे, लाड़की बहन योजना हमारी चालू रहेगी। रामदास अठवले ने बयान दिया कि जल्द ही 15 विधायक शिवसेना में दाखिल होंगे।
रामदास आठवले साहब ने जो कहा है, शायद उनकी जो मंशा या तो इच्छा है वो जल्दी पूरी करने की हम कोशिश जरूर करेंगे। लेकिन ऐसा वातावरण तो महाराष्ट्र में फिलहाल तो दिख रहा है कि उबाटा में अब कोई रहना नहीं चाहता। बाबा रामदेव का एक बयान सुर्खियों में है, जिसमें वो कह रहे हैं कि भारत जब हिंदू राष्ट्र बनने जा रहा है, जब हिंदू राष्ट्र बनेगा तो बाकी लोगों को डरने की जरूरत नहीं है, क्योंकि हम सबके पूर्वज सनातनी हिंदू और आर्य वैदिक थे। बाबा रामदेव जी ने क्या कहा है ये उनका वैयक्तिक मत है। सरकार के तरीके से काम कर रही है, क्या बनेगा नहीं बनेगा, लेकिन ये एक बात तय है कि ये राष्ट्र उन्नति की ओर जा रहा है, महासत्ता बनने जा रहा है और उसी के साथ हिंदुत्व का नारा भी साथ में लेके चल रहा है।